तर या व्हिडिओमध्ये मला काही मोठं ज्ञान द्यायचं नाही आहे किंवा स्वतःची स्तुती करायची नाही आहे की आपण केलेलं काम किती छान आहे, किती चांगल्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. नाही, मला फक्त एवढंच दाखवायचं आहे की आपण 2 वर्षापूर्वी या गाडीवरती काम केलेलं होतं आणि फक्त PPF केलेलं आहे गाडीवरती. आणि PPF करून 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर गाडीचा ग्लॉस बघा तुम्हीच. आणि या स्पेसिफिक गाडीचा व्हिडिओ बनवायचा का वाटला हे तुम्हाला सांगतो. कारण ही गाडी ना डेली वॉशिंग होते आणि तुम्हाला माहिती आहे ब्लॅक गाडी जर रोज वॉशिंग केली तर काय प्रकार होतो. सगळ्या स्वॉलमार्क्सनी गाडी भरून जाते. या गाडीवरती पण स्वॉलमार्क्स आहेत कारण गाडी रेग्युलर वॉश होते. ते PPF पण त्याला काही करू शकत नाही. तुम्ही कोणताही किती पण चांगल्या क्वालिटीचा PPF लावा, मोठ्या ब्रँडचं PPF लावा. आपल्या सोसायटीमध्ये वॉचमन असतात किंवा रेग्युलर वॉश करणारी जी माणसं असतात ते जेव्हा गाडी वॉश करतात ना तेव्हा ते एकच कपडा 10 गाड्यांना वापरतात आणि एकच बाल्टीमधून 3-3 गाड्या वॉश करतात. मग अशा कंडिशनमध्ये गाडीवरती स्वॉलमार्क्स हे येणारच. तुम्ही कितीही महागातलं PPF करा, ह्याला कोणी थांबू शकणार नाही. हे सत्य आहे, तुम्हाला सांगतो. या गाडीवरतीही तुम्हाला स्वॉलमार्क बघायला मिळतील जर ही गाडी तुम्ही लाईटच्या खाली बघितली तर. आता ही गाडी सावलीमध्ये उभी आहे पण गाडी खूप छान ग्लॉस करते कारण गाडीचं PPF जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे. हाय ग्लॉस PPF म्हणून ह्याला म्हणतात. गाडी अब्युझिव्ह वॉश न करता कदाचित ह्यापेक्षाही जास्त गाडी ग्लॉस केली असती आणि त्याची जी रिफ्लेक्शनची लेवल आहे ती अजून असली असती. सो जर तुम्ही गाडीवरती PPF करत आहात माझ्याकडून किंवा दुसऱ्या कोणाकडून कुठेही, तर तुम्हाला गाडी PPF केल्यानंतर गाडीचं वॉशिंग जे आहे तर चांगल्या पद्धतीने करायचं आहे. रेग्युलर वॉशिंग करू नका. जर गाडीवरती धूळ पडलेली असेल तर फक्त डस्टर वापरा. डस्टरने डस्टिंग करा, सगळी धूळ निघून जाते. आणि गाडीवर थोडीफार धूळ असते ती इग्नोर करा. जर तुम्हाला गाडी वॉशच करायची असेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी गाडी घेऊन जा, वॉशिंग सेंटरमध्ये गाडी घेऊन जा. तिकडे गाडीवर फक्त पाणी मारून घ्या आणि गाडी मायक्रोफायबर क्लॉथनी पुसून घ्या. गाडी एकदम चकचकीत साफ होऊन जाईल आणि गाडीवर कोणताही स्वॉलमार्क येणार नाही, कोणता स्क्रॅच येणार नाही. या गाडीवरती कुठे तुम्हाला स्क्रॅच दिसणार नाही आहे. बऱ्यापैकी मेजर स्क्रॅच वाचवलेले आहे. गाडीवरती फक्त एक डेंट पडला होता आणि त्या गाडीचा डेंट जो आपण काढलेला आहे आणि पुन्हा एकदा PPF केलेला आहे तो एकच पॅनल. त्या साईडचा फेंडर आहे, या साईडचा नाही. सो आपण तो रिपेंट केलेला आहे. तुम्हाला तोही दाखवतो कशा पद्धतीने आपण केलं ते. तुम्ही PPF कोणत्याही ठिकाणी केलेले असेल, जर PPF केलेली गाडी आपण चांगल्या पद्धतीने वॉश केली तर एकही स्वॉलमार्क्स येत नाही गाडीवरती आणि ग्लॉस तुझा कायम टिकून राहतो. तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील, काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मला डायरेक्ट कॉल करू शकता. मी नंबर पण देतो आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल मी कोणत्या स्पेसिफिक विषयाबद्दल व्हिडिओ करायचा आहे तर मला तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. बघत राहा डिटेलिंग व्हिडिओ. धन्यवाद.